संध्याकाळी स्मार्ट दिसतोय आणि आज आपण सर्वांनी मला इथं बोलण्याची संधी दिली, त्यामुळे मी सर्वांचे जे आयोजक आहेत त्यांचे मी आभार मानेन आणि थांबतो. जय भीम जय भारत. राजा महापुरुषांनी विषमता नष्ट करण्यासाठी आपलं आयुष्य खर्च केलं त्याच्या महापुरुषांना, परंतु भारत समाजामध्ये एवढा हुशार आणि चांगला माणूस वंचित भोजनाकडे उमेदवारीची संधी दिलीच. पक्षीय बंधन तोडून दोस्त वनिकांमध्ये गारवासारखा म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दोन्ही ठिकाणी उमेदवार देणार नाही हे पुन्हा एकदा घोषणा करतो आणि रजा घेतो. जय भीम जय भारत. इथं थांबवतो आणि पुन्हा एकदा लक्ष शुभेच्छा देतो आणि पुढे आपण तयारी करत आहोत. आपली यादी नुसती पण या सगळ्या राजकीय प्रवासात कायम राहील, कायम त्याचं मी पुन्हा एकदा आश्वासन देतो. जय भीम जय भीम. त्याचा प्रचार प्रसार केला, पण शेवटच्या क्षणापर्यंत तो माणूस कुठं तालुक्यात गेला नाही, त्या तालुक्याला विजय दिली नाही, आम्हाला दिली नाही. आम्हाला जेवढं जमल तेवढं आम्ही सर्वांनी काम केलं, कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे. कार्यकर्त्यावर आपण कुणीही नाराज नाही किंवा पक्षश्रेष्ठी नाराज नाही, परंतु आपल्या दुपळीमुळं आता मात्र विधानसभा, जिल्हा परिषदेला आणि नगरपालिकेला, नगर परिषदेला कुठेही असा दंगा होणार नाही. 4 पावलं माझी मागं जाण्याची तयारी आहे, परंतु एकीचं बळ हे दिसलं पाहिजे आणि ते दिसलेल्या बळाशिवाय तुम्ही मोठं होणार नाही. कामकाज चांगल्या प्रकारे चालत आहे, अशाच प्रकारे पुढेही चालत आहोत. यासाठी त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. एकमेव बुके आपण येणार उमेदवारांना असं म्हटलं वावगं ठरणार आहे, कारण त्यांनी सोशल मीडियावर आव्हान केले कुणीही बुके हार वगैरे येऊ नका. गरीब गरजू विद्यार्थ्यांची त्यांची गरज भागवण्यासाठी शालेय साहित्य आणण्यास यांनी आव्हान केले. आपल्यासारखा कर्तव्य कठोर अधिकारी तो उपस्थित आहे. मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि मी दिसत आहे. माझं असं म्हणणं आहे की RPI कडून जास्त काय नाही, शालेय जास्त या ठिकाणी औषध 16 4 बुके या ठिकाणी आम्ही सगळ्या जगाच्या वतीने तसंच एक या ठिकाणी आपले अनिल भाऊचे जास्त जवळचे स्नेही वंचित बहुजन सरकारी या कार्यक्रमाचे आयोजक यांनी कृपया थोडा वेळ थांबून व्यवस्थित शुभेच्छा
सुस्थितीमध्ये या ठिकाणी शुभेच्छा देऊन प्रत्येकाने आपल्या शुभेच्छा झाली की मंचावरून खाली यायचं आहे आणि इथं संयोजकांमधून असलेले कार्यकर्ते आणि सर्वांनी कृपया स्टेजवर हळूवार एकेकानं शुभेच्छा देऊन आपल्या भावना जनतेविषयी व्यक्त सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज संपूर्ण सातारा जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे आमचे तालुक्याचे सर्व पदाधिकारी, आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी, त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गवई गटाचे साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय संजय तात्या गाडे, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र महासचिव सन्माननीय रवींद्र वायदंडे, आमचे साताऱ्याचे तालुकाध्यक्ष सन्माननीय दत्तात्रय सावंत, अमन मुलानी, प्रशांत कीर्तिकुडा, त्याचबरोबर शहराचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, दीपकजी चव्हाण, सतीशजी कांबळे, या सर्व आमच्या जिल्हा तालुका आणि शहर पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेली कित्येक दिवस अहोरात्र प्रयत्न करत आहेत। आज खरं तर या पावसाच्या तांत्रिक अडचणीमुळे आपल्या कार्यक्रमामध्ये थोडासा व्यत्यय आलेला आहे, तरी सुद्धा माझ्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी आज या भर पावसामध्ये गेली कित्येक दिवसापासून हा कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे त्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत। मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। ज्या ज्या लोकांनी आज या ठिकाणी उपस्थिती लावली त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। ही सर्व माझी माणसं आहेत, ही आपली माणसं आहेत की जी मी गेली 20-22 वर्ष कष्ट करून मिळवलेली माणसं आहेत आणि जीवापाड माझ्यावर प्रेम करत आहेत। यामुळं मी यांच्यामध्ये माझा एक सहकारी, माझा भाऊ अशाच पद्धतीने सर्वांकडे पाहत असतो। आमचे आवर्जून ज्यांचा उल्लेख करावा लागेल ते आमचे वाई तालुक्याचे अध्यक्ष विजयराव वानखेडे, आमचे कराड उत्तरचे तालुका अध्यक्ष सुरेशजी बैले, त्यांची संपूर्ण टीम, आमचे विक्रम ओवाळ आणि सातारा तालुका अध्यक्ष दत्तात्रय सावंत यांनी खूप प्रयत्न केले आणि अतिशय कार्यक्रम आपला यशस्वी केला। मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो। या ठिकाणी स्नेहभोजनाचं जे आयोजन केलेलं आहे ते आपल्या सर्वांसाठी आहे। कृपया आपण जेवण न करता कुणी जाऊ नये अशा पद्धतीची विनंती सुद्धा या निमित्तानं करतो। आपण आला, मला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो। जय भीम। वाई तालुक्याची सर्व टीम या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे। थोडं असं त्यामुळे मी